नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शंकरपाळे. त्यासाठी आपण 1 वाटी साखर 1 वाटी पाण्यामध्ये वितळून घेतलेली आहे. त्याच वाटीने सेम माप घ्यायचे. आणि त्यात 1 वाटी तूप टाकून घ्यायचे. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आणि आपण आता मैदा चाळून घेतलेला आहे. ह्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात मावेन एवढा मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला हा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि उलथण्याने हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळं मैद्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचे. थंड झाल्यावर मळून घ्यायचे. अशा प्रकारे ते पीठ मळून घ्यायचे आणि याचे गोळे करून लाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं आहे आणि असे काप केलेले सेम काप केलेले ते टाकून घ्यायचे न्यूजपेपरवर असे. आणि नंतर आपल्याला हे तळायचे. अशा प्रकारे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. असं आपण मंद गॅसवर आता हे तळून घेणार आहोत. तेल तापायला ठेवले तर हे आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.